ट्रेडिंग स्ट्रॅटेजी कशी निवडावी? तर दोन प्रकारच्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजी असतात. एक असते डिस्क्रिशनरी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आणि एक असते रूल बेस्ड ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. डिस्क्रिशनरी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी म्हणजे अशी स्ट्रॅटेजी ज्याच्यामध्ये मला कळतं त्या पद्धतीने प्राइस ऍक्शन इंटरप्रिट करतो आणि त्याच्यावर ट्रेडिंग डिसिजन्स घेतो. माझं प्राइस ऍक्शनचं जे इंटरप्रिटेशन असतं ते रोज सेम राहतं का? तर तसं होत नाही. त्या दिवसाचा जो काही न्यूज फ्लो असतो त्या न्यूज फ्लोच्या इन्फ्लुएन्समुळे माझं प्राइस ऍक्शनचं इंटरप्रिटेशन हे बदलत असतं. ह्याच्यामुळे ट्रेडिंग मध्ये जी कन्सिस्टन्सी हवी ती येत नाही. शक्यतो तुम्ही जर का नवीन ट्रेडर असाल तर डिस्क्रिशनरी ट्रेडिंग स्ट्रॅटेजीजवर काम करणं टाळा. तुम्हाला काम करायला हवं रूल बेस्ड ट्रेडिंग स्ट्रॅटेजीवर. रूल बेस्ड ट्रेडिंग स्ट्रॅटेजी कशी निवडायची? एक म्हणजे ती सिंपल असायला पाहिजे. सिंपल म्हणजे काय? तर रूल्स हे सिंपल पाहिजे, फार कॉम्प्लिकेटेड नाही पाहिजे. रूल सिंपल असतील तर तुम्हाला त्याच्या बेसिसवर ट्रेंड्स शोधायला फार अवघड जाणार नाही. तुम्हाला एंट्रीज मिळतील. ते जर का कॉम्प्लिकेट केलं तर तुमची सलमान खान सारखी परिस्थिती होईल. सलमान खान सारखी परिस्थिती का? तर त्याचं एका पिक्चर मध्ये एक गाणं आहे ज्याच्यात तो म्हणतो, एक गरम चाय की प्याली हो, हा झाला पहिला रूल. दुसरा रूल, कोई उसको पिलाने वाली हो. तिसरा रूल, चाहे गोरी हो या काली हो. चौथा रूल, सीने से लगाने वाली हो. आता एवढे सगळे रूल मॅच होऊन ट्रेड मिळणं म्हणजे हे फार अवघड जातं. एवढे सगळे रूल लावल्यामुळे तो जसा ब्रह्मचारी राहिला तसे ट्रेडिंग स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही एवढे रूल लावले तर तुम्ही ट्रेड घेण्यापासून वंचित राहाल. ट्रेडिंग स्ट्रॅटेजी सिंपल ठेवा, रूल्स फार कॉम्प्लिकेट करू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.